अध्याय 3. एकदा बापनाचार्युलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले, श्रीपादा, तू 3 वर्षाचा बालक आहेस, परंतु मोठ्या माणसासारखा बोलतोस. सर्वांबद्दल माहिती असण्यास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर श्रीपाद हसून म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते, परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे. मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊच शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो. यावर बापनाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडलात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही. प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो. सर्वज्ञान, सर्वव्यापकत्व, सर्वशक्तित्व हे केवळ जगत नियंताचे लक्षण आहे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मी सर्वत्र स्थिर असणारे आदितत्व आहे. प्रसंगानुसार मी व्यक्त होतो. मी सर्वव्यापी आहे. ज्ञान विज्ञान माझ्या चरणांशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली आहे. मी सर्व शक्तिमान आहे. यात आश्चर्य ते काय? यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा श्रीपादा, तू बालपणापासून आम्हास एक मोठे कोडेच पडला आहेस. तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नरसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईन असे म्हणतोस. पिठिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनचांचल्य, बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात. पित्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले, खरे ते सांगितले पाहिजे ना. नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय? सत्य हे देश काल अबाधित असते. श्रीपादांचे हे वक्तव्य ऐकून पिता अप्पलराज शर्मा, आजोबा बापनाचार्युलू अगदी थक्क होऊन गेले. एकदा श्रीपाद प्रभू त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नी शमन दत्तांची आराधना करीत होते. त्यावेळी बापनाचार्युलू आजोबांनी श्रीपादांना विचारले, श्रीपादा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो. जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो. मी श्रीपाद वल्लभ आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा मी श्रीपाद वल्लभच असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. हेच माझे तत्व आहे. श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन. श्रीपाद प्रभूंनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर 2 बोटे ठेवून दाब दिला. त्यावेळी त्यांना भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात घडणाऱ्या अनेक घटनांचा चित्रपट डोळ्यासमोर त्यांना दिसू लागला. तो पाहून ते स्तब्धच झाले. नंतर डोळे उघडून पाहता तो 3 वर्षाचा बालक श्रीपाद समोर निष्किलपणे स्मित करीत असलेला दिसला. हा सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होता. त्यांनी अतिप्रेमाने श्रीपादास हृदयाशी कवटाळून धरले. त्या तन्मय अवस्थेत किती वेळ गेला हे त्यांना कळालेच नाही. त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले. दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रकट होत असे, परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा वेदमंत्र म्हटल्यानंतर सुद्धा अग्नी प्रज्वलित झाला नाही. ते घामाने ओलीचिंब झाले. श्रीपादांनी त्यांची ही अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस. आणि आश्चर्य असे की अग्नी त्या क्षणीच अग्निकुंडात अग्नी पेटला. बापनाचार्युंनी तो विझवण्यासाठी त्या कुंडात पाणी घातले, परंतु तो न विझता अधिकच भडकला. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय आजोबांसारखे महान तपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाही. येथे अध्याय 3 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 4. एकदा नरसिंहवर्मा आपले शेत दाखविण्यासाठी घोडागाडीतून बालक श्रीपादास घेऊन गेले होते. त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके येत होती.
त्यातील दोडक्याच्या वेलींना फुले येत नसत. कधी कधी काळी फुले आलीच तर ती सुकून जात. त्या जागी फळे येत नसत. एखादी वेळी फळ आले तर ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे. ही गोष्ट वर्मांनी श्रीपाद प्रभूंना सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले, पूर्वीच्या काळात येथे एका श्री दत्तात्रेयाच्या भक्ताने तप केले होते. ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळत होती. तिची तळमळ तुम्हास कळावी म्हणून तिने हा मार्ग पत्करला होता. माझ्या चरणस्पर्शाने या भूमितत्वात परिवर्तन घडेल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून त्या शेतात फिरू लागले. त्याच वेळी तेथे काही चंचू आदिवासी युवक युवती आल्या. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला. श्रीपाद प्रभू वर्मा आजोबांना सांगू लागले, आजोबा, हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहे. हे महालक्ष्मीला आपली बहीण मानतात. नरसिंह वर्मा त्या चंचू लोकांना म्हणाले, आम्हाला नरसिंह भगवान आणि महालक्ष्मीचे दर्शन होऊ शकेल काय? ते चंचू युवक म्हणाले, त्यात काय कठीण आहे, दोघांना आम्ही येथे घेऊन येतो, असे सांगून ते निघून गेले. थोड्याच वेळात ते नरसिंह भगवान आणि लक्ष्मीस घेऊन आले. श्रीपाद प्रभूंनी नरसिंह भगवान यांना प्रश्न केला, पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का? ही चंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना? हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना? या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नरसिंह भगवान त्रिवार होय असे म्हणाले. यानंतर काही क्षणातच त्या उभयतांनी ज्योतिरूपाने श्रीपाद प्रभूंच्या अंतरंगात प्रवेश केला. चंचू मंडळी सुद्धा अंतर्धान पावली. अशा अनेक अद्भुत अनाकलनीय लीला श्रीपादांनी बाल्यावस्थेत असतानाच केल्या. श्रीपाद प्रभू 4 वर्षाची असताना पिठिकापुरम येथे कुलशेखर नावाचा एक मल्ल आला होता. त्याने पिठिकापुरमच्या मल्लांना मल्लयुद्धाचे आवाहन केले होते. पिठापुरमच्या मल्लांना आपण कुलशेखर कडून मार खाऊन अपमानित होणार याची खात्री होती. येथील काही मल्ल श्रीपाद प्रभूंचे भक्त होते. त्यांनी प्रभूंना आपली समस्या सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे मल्लांनो, तुम्ही मुळीच घाबरू नका. आपला भीम आहे ना, तो कुलशेखराबरोबर मल्लयुद्ध करेल. प्रत्यक्षात भीम कुबडा असून 8 ठिकाणी वाकडा होता. त्याची श्रीपाद प्रभूंवर मात्र नितांत श्रद्धा होती. ठरल्याप्रमाणे कुलशेखर आणि भीमाचे मल्लयुद्ध कुकटेश्वराच्या प्रांगणात सुरू झाले. कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर अधिक बलवान होत होते. तो ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी त्यास स्वतः तितक्याच जोरात मार लागत होता. कुलशेखर थकून हरला आणि भीमाचे कुबड आणि वाकडेपणा जाऊन तो एक बलवान युवक बनला. कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला. श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, तू आपल्या बलवत्तेवर अहंकाराने फुगला होतास, त्यामुळेच तुझी शक्ती भीमास मिळाली आणि त्याची दुर्बलता तुला प्राप्त झाली. माझ्या कृपेने तुला अन्न वस्त्रास कमी पडणार नाही. कुलशेखर व्यंकटेश्वराचा भक्त होता. त्यामुळे क्षणभर श्रीपाद प्रभूंनी त्याला श्री व्यंकटेश्वर स्वरूपात दर्शन दिले आणि कृतार्थ केले. श्रीपाद प्रभूंची कृपा कोणावर आणि कशा प्रकारे होईल हे कोणीच सांगू शकत नाही. हरिओम तत्सत. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. येथे अध्याय 4 संपला.